आज आपण बघणार आहे क्लास 7th चॅप्टर नंबर घेणार आहोत त्यातला 9th प्रपोर्शन, डायरेक्ट प्रपोर्शन अँड इनव्हर्स प्रपोर्शन. ठीक आहे, त्यातला आपण बघणार आहे प्रॅक्टिस सेट नंबर 13 मध्ये. बघ फर्स्ट क्वेश्चन काय बघा. क्वेश्चन नंबर 1 काय म्हणते, सुरेश अँड रमेश टुगेदर इन्व्हेस्ट 1,44,000 रुपीज इन द रेशिओ ऑफ 4.4/5 and bought a plot of a land after some year and they sold it at a profit of what 20%. and what is the profit each of them got. काय सांगितलं आपल्याला, सुरेश आणि रमेश नावाचे दोन व्यक्ती आहेत. लिहिले आहे 1,44,000 ची, रेशो दिला आपल्याला 4.5चा. त्यांनी काय केलं तर प्लॉट विकत घेतला आणि काही वर्षांनी काय केलं तर तो विकला आणि त्याच्यावर प्रॉफिट भेटला त्यांना 20%. तर आपल्याला बघायचं आहे की हे जे पहिली इन्व्हेस्टमेंट केली होती आणि हा जो आपला रेशो दिलेला आहे आणि त्यात त्यांना प्रॉफिट झाला 20%चा, तर दोघांना किती किती रुपये मिळतील हे आपल्याला इथे फाइंड आउट करायचं. ओके बघा, गिव्हनमध्ये काय नाही, आपला टोटल इन्व्हेस्टमेंट किती आपली 1,44,000 दिलेली आहे. त्यात आपल्याला प्रॉफिट दिला आहे त्याच्यावर किती तर 20%चा. ओके, म्हणून आपण त्याला सिम्पली पहिले काय कन्वर्ट करून घेऊया. मग आता टोटल प्रॉफिट आहे 20% इक्वल टू ऑफ कशावर तर 1,44,000 म्हणून लिहिलं आपण त्याला 20/100 काढला म्हणून आपण लिहिलं इथे 20/100 मल्टिप्लाय बाय 1,44,000. ओके बघा आता इथे काय होईल आपलं, सिम्पली 0 कॅन्सल, इथला एक 0 कॅन्सल करा, इथला एक 0 कॅन्सल करा. आता व्हॅल्यू काय राहील तर आपली इथे फक्त वरती राहिला 2 म्हणून आपण त्याला 2 मल्टिप्लाय केला आहे आणि इथे राहिला आपला 14,400 राहिली आपली व्हॅल्यू. ओके, मग सिम्पली याला काय केलं तर 2 मल्टिप्लाय बाय 14,400ला तर आपला आन्सर आला किती आहे 28,800 आपला आन्सर आला. ओके, आता इथे बघा आता काय आता प्रपोर्शन ऑफ इन्व्हेस्टमेंट किती आहे, प्रपोर्शन ऑफ इन्व्हेस्टमेंट किती दिलं तर आपला रेशो दिला तर 4/5चा. आता हेच आपल्याला इथं फाइंड आउट करायचं आहे 4 आणि 5चा रेशो कसा दिलेला आहे. बघा फर्स्ट 4x + 5x काय केलं आपण त्याला सिम्पली सुरेश आणि रमेश नावानं 4x + 5x इन्व्हेस्ट केला असं म्हणणं. आणि आपला प्रॉफिट किती आला तर तो आपण काढलेला आहे इथे 28,800चा. बरोबर, आता दोन्ही याची कॅल्क्युलेशन केली तर आपला आन्सर आला 9x इक्वल टू केला आपण त्याला 28,800. सिम्पल केला x इक्वल टू 28,800 डिवायडेड बाय करणार आपण त्याला 9. तर आपला आन्सर किती आला इथे तर ते आलेला आहे 3,200. ओके, पहिल्याचा रेशो किती आला तर आपला रेशोचा आन्सर आला आहे 3,200. आता सुरेश प्रॉफिट किती घेतला आपण तर इथं 4x व्हॅल्यू घेतली आहे म्हणजे 4 मल्टिप्लाय बाय 3,200 तर 12,800 आपला आन्सर आला. आणि रमेश प्रॉफिट किती आहे तर आपला ते आहे आपला 5x मल्टिप्लाय बाय 5 म्हणून आपण केलं 5 मल्टिप्लाय बाय 3,200 तर आपला आन्सर किती येणार तर इथं 16,000 आपला आन्सर आहे. म्हणजे द प्रॉफिट अर्न बाय सुरेश अँड रमेश इज रुपीज किती तर 12,800 अँड 16,000 रिस्पेक्टिव्हली केला. क्वेश्चन, विराट and Samrat together invest 15,000 and 1,20,000 rupees to start a business and they suffer a loss of 20%. And how much loss did each of them incur? आता काय सांगितलं आहे, विराट आणि सम्राट नावाचे दोन व्यक्ती दिले. ओके, त्यांनी काहीतरी बिझनेस सुरू केला तर विराटने समजा 50,000 टाकलेले आहेत आणि सम्राटने टाकले 1,20,000. ओके, त्यावर त्यांना काय केलं तर बिझनेसमध्ये लॉस झाला. किती झाला तर 20% झालं. आपल्याला एक्झॅक्टली अमाऊंट नाही दिलेला आहे तर 20% लॉस सांगितलेला आहे. तर आपल्याला फाइंड आउट करायचं आहे की विराट आणि सम्राटला किती पर्सेंटचा म्हणजे किती रुपीजचा लॉस झाला हे आपल्याला फाइंड आउट करायचं. म्हणली आपण टोटल इन्व्हेस्टमेंट आहे आपली 15,000 रुपीजची. ओके, प्लस दुसरी इन्व्हेस्टमेंट किती आहे तर ती आपली आहे 1,20,000ची. तर ॲडिशन किती आपला आन्सर किती आला 1,70,000 आलेला आहे. त्यावर लॉस किती रुपीचा झाला तर आपला 20%चा लॉस झालेला आहे. म्हणून आपण काय केलं तर टोटल लॉस म्हणजे 20% ऑफ कशावर तर 1,70,000 वरती. ओके, म्हणून आपण त्यात काय सिम्पली तर ई अपॉन केला 100. 0 कॅन्सल केले दोन्ही याचे. ओके, म्हणजे 20 मल्टिप्लाय बाय 100 तर इथे आला 20 मल्टिप्लाय बाय 1,700 तर आपला आन्सर आला इथे 34,000. आता प्रपोर्शन ऑफ इन्व्हेस्टमेंट किती आहे तर एकाने केला 50,000 आणि दुसऱ्याने केला आपला 1,00,000. ओके, आता याच्यातले सर्व 0 कॅन्सल घेतात आपला आन्सर किती आला फक्त 5 आणि लॉस. आता याच्यात आपल्याला लॉस फाइंड आउट करायचा आहे. विराट इज 5x घेतला आपण समजा आणि सम्राटचा घेतला आपण किती तर 12x. मग आता 12x + 5x किती आलं तर आपला 34,000. ठीक आहे, मग आता इथे काय नाही, आता दोन्हीची ॲडिशन किती आलेली 17x आलेली इक्वल टू घेणार आपण 34,000.
म्हणजे एक्स इक्वल टू 34,000 डिवायडेड बाय करणार आपण त्याला 17. आता 17च्या टेबलमध्ये ऑलरेडी किती येतात आपला 34 येते, म्हणून आपण त्याला लिहिूयात 17 2000 म्हणजे एक्स व्हॅल्यू किती येईल तर आपली 2000. म्हणजे विराट लॉस 5x इक्वल टू किती आलं तर 5 मल्टिप्लाय बाय 2000 रुपीज इक्वल टू किती आलं तर आपला आन्सर आला आहे 10,000. किती आहे तर लॉस किती झाला त्याला तर 10,000 लॉस झाला. आता सम्राट लॉस किती येणार तर 12 आहे त्याचा, म्हणजे 1,20,000 त्यांनी इन्व्हेस्ट केलं, त्यातले आपण सर्व झिरोज कॅन्सल केले. ओके, म्हणून फक्त राहिला 12, म्हणजे 12x जागी आपण घेतला तर 12 मल्टिप्लाय करा आपण त्याला 2. तर ज्याने सगळ्यात जास्त इन्व्हेस्टमेंट केली आहे त्याचा सगळ्यात जास्त लॉस होणार आहे, तो म्हणजे किती तर 12 झाला तो आपला 24,000. म्हणजे त्याचा लॉस किती झाला तर आपला 24,000 रुपीजचा त्याचा लॉस झालेला आहे आपल्याला. चला नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला थर्ड. Shweta, Piyush and the Nichiket together invest 8,000 rupees and start the business of selling sheets and the towels from Solapur. Shweta's share of the capital was 30,000 rupees and the Piyush is Piyush invest 12,000. At the end of the year, they had made a profit of 24%. And what was? काय करायचं आपल्याला याच्यात दिले मित्र बघा किती दिले याच्यात तर श्वेता, पियुष आणि निचिकेत असे 3 व्यक्ती दिलेले आहेत. सगळ्यांनी मिळून इन्व्हेस्टमेंट किती झाले तर आपल्याला सांगितले 80,000 रुपीज. त्यांनी बिझनेस सुरू केला कशाचा तर बेडशीट, सोलापूरच्या फेमस बेडशीट्स आहे. ओके, त्याचा त्यांनी बिझनेस सुरू केला म्हणते. आता याच्यात त्यांनी इन्व्हेस्ट किती केले हे सांगितलं आणि प्रॉफिट सांगितलं आपल्याला त्याच्यावर किती तर 24चा त्यांना प्रॉफिट झाला म्हणते. ओके बघा काय करायचं. फर्स्ट निचिकेत इन्व्हेस्ट इक्वल टू टोटल इन्व्हेस्टमेंट अँड श्वेता इन्व्हेस्ट प्लस पियुषची किती आहे तर 18,000 मायनस 13,000 प्लस किती आहे तर आपला या दोघांची किती आहे तर आपला 12,000 प्लस करायच्या याच्यात. म्हणजे आपला आन्सर किती 42,000 येते. कशाची या दोघांची ॲडिशन आपली येते 42,000. त्यातून आपल्याला मायनस करायचं 80,000ला, तर आपला आन्सर किती आला 38,000 आलेला आहे. म्हणजे प्रॉफिट अर्न काढायचं आपल्याला किती तर 24%चा प्रॉफिट काढायचा आहे. ठीक आहे, तर पहिले आपण त्याचं काय तर एक्झॅक्टली अमाऊंट फाइंड आउट करू. आपल्याला फक्त प्रॉफिट काय तर पर्सेंटेजमध्ये त्याला अमाऊंटमध्ये काय पहिले आपण ट्रान्सफर. आता टोटल प्रॉफिट इक्वल टू आला आहे 24% ऑफ कशावर तर 80,000. म्हणजे 24 डिवायडेड बाय करणार आपण 100 मल्टिप्लाय बाय 80,000. 0 कॅन्सल. ओके, म्हणजे व्हॅल्यू किती राहील तर आपली 24 मल्टिप्लाय बाय करायचं बाकीच्या याला. म्हणजे आपला आन्सर येणार इथे 19,200 आलेलं आहे. ओके, आता प्रॉफिट ऑफ इन्व्हेस्टमेंट किती आहे तर आपला पहिल्याचा 30,000 आहे, दुसऱ्याचा 12,000 आहे आणि तिसऱ्याचा निघालेला आपला 38,000. 0 सर्वांचे कॅन्सल करून टाकले. आता हे तिन्ही जे नंबर्स आहे ते डिव्हिजिबल आहे. ओके, पहिल्याचं किती आलं तर आपला रेशो काढला आपण 15, 6 आणि 19चा. ओके, हे सर्व नंबर 2 आपण त्याला डिवाइड केलं तर आपला आन्सर किती आलं पहिल्याचं येते 15, नंतर 6 आणि नंतर येते 19. आता लेट द प्रॉफिट ऑफ श्वेता, पियुष आणि निचिकेत हा आला आपला 15x, 6x आणि 19x अशी व्हॅल्यू काढली. यांची टोटल किती येते आपली तर ती आलेली आहे 14x एवढी आलेली आहे. आणि आपण व्हॅल्यू जी काढली आहे पहिल्याची तर किती आली 19,200 काढली होती. ओके, म्हणजे एक्स इक्वल टू केला आपण 19,200 डिवायडेड बाय करणार त्याला 14. तर 0 कॅन्सल. म्हणजे 19,1920ला आपल्याला काय करायचं सिम्पली तर डिवाइड करायचं आहे 4ने. तर आपला आन्सर किती येणार तर 9,120. म्हणजे निचिकेत इन्व्हेस्ट रुपीज किती आहे तर आपला ऑलरेडी आला आहे 38,000 आणि प्रॉफिट झाला त्याचा 9,120 रुपीजचा. फोर्थ बघा, ए अँड बी अ शेअर अ प्रॉफिट ऑफ 24,500 रुपीज इन द प्रपोर्शन ऑफ 3/7 and each of them gives a 2% of his share of the profit to the soldier welfare fund. And what was the actual amount give fund by each day? नाव नाही दिलं आपल्याला, आपण ए आणि बी असं सांगितलं आहे. ओके, दोघांची काय केलं इन्व्हेस्टमेंट किती आहे तर 24,500 दिलेली आहे. ओके, आणि त्यातला जो 2% प्रॉफिट येईल आपल्याला तो काय करतात तर ते सोल्जर वेलफेअरला त्या याला काय करतात तर ते इन्व्हेस्ट करतात, म्हणजे देतात त्यांना, फंड देतात त्यांना. ओके, आता प्रपोर्शन आपला किती दिलं तर 3/7चा प्रपोर्शन दिलेला आहे. आता लेट द प्रॉफिट ए अँड बी इज घेतला आपण समजा 3x आणि 7x व्हॅल्यू घेतलेली आहे. रेशो फाइंड आउट करा ना. माझा 3x + 7x घेतला आपण तर आपला आन्सर येते 10x. आणि टोटल अमाऊंट किती आपल्याला 24,500 घेतलेलं आहे आपण. ओके, सिम्पली काय करायचं तर आपण याला करायचं आहे 24,500ला डिवाइड करायचं आहे 10नी. तर इथे आपला 1 0 कॅन्सल, 1 0 कॅन्सल. व्हॅल्यू किती राहील आपली
2450 राहिली आहे. आता प्रॉफिट अर्न ए किती आहे तर आपला 3x घेतली ना आपण, म्हणजे 3 मल्टिप्लाय बाय करणार 2450ला, तर आपला आन्सर येते 7350 आपलं आन्सर येते. आता अमाऊंट गिव्स बाय ए 2% प्रॉफिट किती आलं 2100 मल्टिप्लाय बाय करणार 7350ला, तर आपला आन्सर किती आलं ते डिवायडेड बाय करायचं. सॉरी, इथे येईल आपलं व्हॅल्यू ती येणार आहे 2/100 मल्टिप्लाय बाय 7350 अशी व्हॅल्यू येणार आहे. ओके, इथे 0 दोन्ही याचं व्हॅल्यू कॅन्सल होऊन जाईल. ओके, आता जी राहिलेली व्हॅल्यू आहे त्यातलं आपल्याला काय सिम्पली तर याला सॉल्व करायचं आहे. ओके, म्हणजे आपला आन्सर किती येतं 147 असा आपला आन्सर येणार आहे. आता प्रॉफिट अर्न बाय बी किती आहे तर आपला 7x घेतलेली आहे, म्हणून 7 मल्टिप्लाय केला आपण 2450, तर आपला आन्सर आला 17150. आता त्यात आपल्याला 2% आहे प्रॉफिट, ते सुद्धा सॉल्व करायचं, म्हणून आपण केलं इथे 2/100 मल्टिप्लाय बाय 7350, तर आपला आन्सर किती आलं ते आलेलं आहे 147. म्हणजे एचं प्रॉफिट 147 आणि बीचं प्रॉफिट किती आलं तर आपलं मग काय द अमाऊंट गिव्स बाय ए अँड बी टू द सोल्जर वेलफेअर फंड इज 147. दोन्ही याची व्हॅल्यू किती येईल तर ती 147 झालेली आहे. ओके, म्हणजे दोघां मिळून किती देतात ते तर ते देतात 343 एवढे रुपीज ते काय देतात वेलफेअरला देतात आपल्याला. काय म्हणते जया, सीमा, निखिल अँड द Nilesh put the all together 3,60,000 rupees to form a partnership with the investment being in the proportion of 3,476. And what was the Jaya's actual share in the capital? And they made a profit of 12%. And how much profit did Nikhil make? एक काहीतरी वेलफेअर काढलेली आहे यांनी चौघांनी मिळत, त्यात इन्व्हेस्ट केलं आपल्याला 3,60,000 एवढे इन्व्हेस्ट केलं. ओके, आणि प्रपोर्शन सुद्धा दिलं आपल्याला प्रत्येकाचा 3, 4, 7 आणि 6चा. ओके, त्यात फक्त आपल्याला काढायचं जया ॲक्च्युअल शेअर. आता जयाचं किती पैसे पहिले अमाऊंट किती आहे ते काढावं लागेल, आणि त्यात प्रॉफिट दिला तिला 12%चं ते सुद्धा फाइंड आउट करायचं. बघूया टोटल इन्व्हेस्टमेंट किती आहे त्यांची, तर ती दिली आपल्याला 60,000ची इन्व्हेस्टमेंट आहे. प्रॉफिट किती आहे तर तिचा दिला आहे 12%चा. ओके, म्हणून आपण काय केलं सिम्पली तर 12 डिवायडेड बाय 100 मल्टिप्लाय बाय 3,60,000. ओके, 2 कॅन्सल, राहिलेली व्हॅल्यू किती तर आपली त्याला मल्टिप्लाय करायचं 12ने, तर आपला आन्सर ते 43,200. ओके, आता प्रपोर्शनचा रेशो माहिती आपल्याला 3, 4, 7 आणि 6चा. प्रत्येकाचा आता एक एक करून आपल्याला त्यात काय तर लिहायचं. पहिला तर याची सर्वांची करायची ॲडिशन, तर आपला आन्सर तर 20x आला. आणि ही व्हॅल्यू किती आहे तर आपली ती आहे 3,60,000ची. सिम्पली काय करायचं आता त्याला एक्स इक्वल टू केला आपण 3,006 इक्वल टू करायचा आहे 3,60,000 डिवायडेड बाय करणार आपण त्याला 20. 1 कॅन्सल. ओके, म्हणजे 2नी आपल्याला राहिलेली जी व्हॅल्यू आहे 18 येते आपला आन्सर. ओके, 18 2 36 येते, बाकीचे 0 जसं तसे, म्हणजे 18,000 आपला आन्सर आला. म्हणजे जया इन्व्हेस्ट किती आहे तर आपला 3x, म्हणजे 3 मल्टिप्लाय बाय 18,000, तर आपला आन्सर किती आलं तर 54,000. जयाची इन्व्हेस्टमेंट झाली इथे 54,000. प्रॉफिट आहे आपला किती झाला तर 43,200 होता. ओके, आता 3x + 4x + 7x + 6x पूर्ण मिळून किती आहे तर 43,200 आलेलं आहे. मग आता आपण केलं सिम्पल त्याला तर 20x या दोन्हीचे टोटल आले आणि 43,200 डिवायडेड बाय करणार आपण त्याला 20. 1 कॅन्सल, राहिलेली व्हॅल्यू किती आहेत आपली 4,320, त्याला डिवाइड करायचं 2नी, तर आपला आन्सर तर 2160. ओके, आता निखिल प्रॉफिट किती आहेत आपला 7x, म्हणजे 7नी मल्टिप्लाय करायचं 2160ला, तर आपला आन्सर ते 15,120. म्हणजे जया शेअर इन द कॅपिटल किती आहे तर आपला 54,000 अँड द प्रॉफिट मेड बाय निखिल इज 15,120. ओके,